जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा बंदी आहे, पण महाराष्ट्रात सर्रासपणे गुटखा मिळतो. नुसता रस्त्यावरच म्हणजे गुटख्याचं प्रदर्शन होत नाही, तर अगदी सरकारी इमारतींमध्ये, सरकारी वाहनांमध्ये देखील गुटख्याची प्रथा आपल्याला दिसून येतात. आता या व्हिडिओमध्ये जो एक तुम्हाला एक क्लिप दिसते, ती क्लिप बघा. PMPML ची बस आहे आणि त्या बसच्या पाठीमागच्या सीटच्या कोपऱ्यामध्ये एसी बस, त्याच्या कोपऱ्यामध्ये गुटख्याने अक्षरशः लाल करून ठेवलं. आता गुटखा तिथं थुंकणारा जसा गुन्हेगार आहे, त्याची जशी तो जसा निर्लज्ज आहे, तसंच निर्लज्ज या महाराष्ट्राला प्रशासन पण आहे. कारण महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असून देखील जर महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे गुटखा मिळत असेल, तर हा दोष फक्त राज्यकर्ते आणि प्रशासनाचा आहे. या प्रशासनावर या राज्यातील राज्यकर्त्यांचा वचक नाहीये. म्हणून प्रशासनाला हाताशी धरून हे गुटखा माफिया स्वतःचा गुटखा या महाराष्ट्रात विकत आहेत आणि त्यातून अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सर्वत्र घाण होत आहे. बरं, गुटख्यावर एवढं लक्ष देण्याची का गरज आहे? आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय, पुण्यातही बघतोय की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरामध्ये अल्पवयीन गुन्हेगार वाढत चाललेत आणि कुठल्याही गुन्हेगारीची सुरुवात ही व्यसनांपासून होते आणि गुटखा ही त्या व्यसनाचं पहिलं पाऊल आहे. त्यामुळं गुटखा हा इतका डेंजरस आहे की तो माणसाला तर कॅन्सर करतोच करतो, पण सोबतच समाजाला सुद्धा कॅन्सर करतो. त्यामुळे या महाराष्ट्रातील गुन्हेगारी, या महाराष्ट्रातील तरुणांची व्यसनाधीनता जर रोखायची असेल तर या गुटख्यावर बंदी कडक स्वरूपात घातली गेली पाहिजे. त्या बंदीची अंमलबजावणी झाली पाहिजे. पण प्रशासन नेमकं कुठल्या गोष्टीला घाबरतं? या गुटखा माफियांना अभय हे प्रशासनाकडनं मिळतंय की राज्यकर्त्यांकडून? याचं उत्तर मिळायला हवं. नाहीतर या राज्यातील बसेस, या राज्यातील रस्ते, या राज्यातील शासकीय इमारती, एवढंच काय, सर्वसामान्य नागरिक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणांवरची इमारतींची कोपरे सुद्धा असेच लाल होतील आणि या राज्यातील नागरिकांना कायमच तोंड झाकून चालावं लागेल. जय महाराष्ट्र.